हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर चला आज बनवूयात आपण. हे काय आहे तर हे आहे इडलीचं बॅटर. तर तुमच्या घरामध्ये जर सूर्यप्रकाश येत नसेल, लाईट येत नसेल, हिवाळा असेल, कोणताही ऋतू असेल, इडलीचं पीठ फुगत नसेल, तर काय करायचं, इडलीचं पीठ रात्री इडलीचं बॅटर रात्री बारीक करायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, गरगर 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 गर त्याला हलवायचं आणि अशा प्रकारे असं खाली काहीतरी एखादं उबदार ठेवायचं, त्याच्यावरती हा डबा ठेवायचा आणि मग त्याच्यावरती असे खूप सारे कपडे ठेवायचे, किंवा खूप सारे कपडे नाही ठेवायचे, पण एक ब्लँकेट जरी तुम्ही न वापरातलं छान स्वच्छ असं असणारं ब्लँकेट जर गुंडाळून त्याला ठेवलं तर पीठ तुमचं 100% काहीही असू द्या फुगणार म्हणजे फुगणार. फर्मेंट ते होणारच. मग काहीही असू द्यात, तुमचं घर कसलंही थंड असू द्यात, अगदी तुम्ही अमेरिकेमध्ये जरी राहत असाल किंवा कुठल्याही देशामध्ये राहत असाल तरीही आणि कोणत्याही ऋतूमध्ये तुमचं पीठ हे नॅचरली फर्मेट होणार म्हणजे होणार. फक्त याच्या पिठामध्ये रात्री मिक्सरमध्ये बारीक करून व्यवस्थित त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला ना व्यवस्थित हलवायचं आणि त्याला एका ब्लँकेटनी, स्वच्छ अशा ब्लँकेटनी त्याला गुंडाळून ठेवायचं. त्याला उबदारपणा, गरमपणा त्याच्यामध्ये आला पाहिजे. तर पहा किती सुंदर असं इडलीचे पीठ हे फुगलेलं आहे. आता मी तुम्हाला ही इडली पण करून दाखवणार होते, पण माझ्याकडे खूप घाई होती, म्हणून मी काही याचा इडलीचा व्हिडिओ टाकलेला नाही आहे. माझ्या पाठीमागेच्या शॉर्ट्समध्ये जर तुम्ही जाऊन पाहाल तर माझा इडलीचा पूर्ण एक रेसिपी आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. आता आमच्या अन्वीनी क्लेपासून बनवली होती ही मला रिंग. आता याचा व्हिडिओ मी याच्यासाठी काढला आहे की ती आर्ट अँड क्राफ्ट खूपच सुंदर बनवते आणि मग तिनं खूप सुंदर अशी अंगठी बनवलेली आणि ती मला अशी रिंग घालते. तर हे पहा किती सुंदर अशी तिनं अंगठी बनवलेली आहे आणि ती मला आता घालत आहे. अशा प्रकारे आपल्याकडे कितीही मौल्यवान दागिना असू द्यात, पण आपल्या मुलांनी जर बनवलेला असले सुंदर सुंदर आर्ट अँड क्राफ्ट असेल तर प्रत्येक दागिना त्याच्यापुढे फिक्का असतो, हे मात्र नक्की आहे. असं फिलिंग मला त्यावेळेस झालं. तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि अशा प्रकारे अन्वीनं रिंग बनवली होती. मला खरंच ती खूप आवडली आणि ती खूप साऱ्या वस्तू अशा बनवती, क्लेपासून, मोल्डेड क्लेपासून, साध्या क्लेपासून वगैरे. आणि आता आम्ही चाललेलो पुण्यामध्ये, तर पुण्याचे व्लॉग आणि शॉर्ट्स तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. मी काय आडवा व्हिडिओ काढला नाही, त्याच्यावर मी लॉंग व्हिडिओ नाही टाकणार, पण मी शॉर्ट्समध्ये थोडे थोडे शॉर्ट्स तुम्हाला टाकेल की पुण्यामध्ये जाऊन कशी खरेदी करायची असते. रविवार पेठ ही माझी फेवरेट आहे आणि मी नेहमीच रविवार पेठेमध्ये जाऊनच शॉपिंग करते. तर चला तुम्हीही चला आमच्यासोबत रविवार पेठेमध्ये आणि चला शॉपिंग. मला काही नाही, मला थोड्याच वस्तू घ्यायच्या होत्या ॲक्च्युली ना. मग त्या वस्तू घेण्यासाठी मी चालली होती. आणि हा आहे विठ्ठल. माझ्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला विठ्ठलाचे खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील, वेगवेगळ्या देवांची. मला देवांची खरंच खूप आवड आहे आणि त्याचे शॉर्ट्सही तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ते पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय श्रीराम. धन्यवाद. स्टे ट्यून. बाय बाय.